आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला तालुक्यातील लोटेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवार 5 सप्टेंबर रोजी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील गटाच्या हिराबाई बजरंग सरगर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर आमदार शहाजीबापू पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। लोटेवाडी तालुका सांगोला या ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राजाराम लवटे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर गुरुवार 5 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी प्रशांत जाधव तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक समाधान आदाटे यांनी सहकार्य केले। यावेळी सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य हिराबाई सरगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नूतन सरपंच म्हणून हिराबाई बजरंग सरगर यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, माजी पंचायत समितीच्या सदस्य रुपाली लवटे, माजी सरपंच विजय खांडेकर, उपसरपंच शांताबाई चव्हाण, सदस्य नामदेव लवटे, नकुसा लवटे, दीपाली लवटे, सत्यवान देशमुख, सूतगिरणीचे संचालक सागर लवटे, पंडित देशमुख, प्राध्यापक बाळासाहेब सरगर, बाळासाहेब लवटे, राजेंद्र हजारे, अप्पासाहेब सरगर, नानासाहेब डेरे, सुभान लवटे, नवनाथ पाटील, विलास विभूते, बाळू विभूते, संजय लवटे, बिरुदेव सरगर, तानाजी मोटे, शहाजी देशमुख, दिलीप बाळाराम लवटे, प्रसाद लवटे, काकासाहेब देशमुख, श्रीरंग लवटे, बजरंग लवटे, विकास तोरणे, दगडू लवटे, रामभाऊ सरगर, शंकर जावीर, विलास काळेबाग, मेजर धनाजी शेमडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। निवडी प्रसंगी पोलीस हवालदार असलम काजी आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल करांडे यांनी बंदोबस्त ठेवला होता। आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कामाचा आढावा संपूर्ण गावाच्या समोर मांडण्यात आला।